सावित्रीबाईंनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्याच्या बुधवार पेठेत काढली आणि शाळेत शिकवण्याचे काम सावित्रीबाईंनी सुरू केले. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकत, पण त्या डगमगल्या नाहीत. सावित्रीबाईंनी गोरगरीब, विधवा व अनाथांना आधार दिला. त्यांनी बालविवाह, केशवपण, सती अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश दिला. त्यांनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. अखेर 10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.